नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमध्ये आजचा हा आपला 11वा पार्ट आपण इथे घेऊन आलेलो आहे. तर यामध्ये 2025मध्ये होणारी पोलीस भरती आणि त्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन यामध्ये असणार आहेत. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, श्वेतक्रांती या संज्ञेचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन, दूध उत्पादन. तर भारतात श्वेतक्रांती म्हणजेच दूध उत्पादनासाठी मोठी वाढ घडवून आणण्याची चळवळ म्हणजेच ही श्वेतक्रांती होय. आणि ही झाली होती 1970मध्ये अशा प्रकारे ऑपरेशन फ्लड या नावाने ही योजना सुरू केली होती. यामागील प्रमुख व्यक्ती कोण होतं? तर डॉक्टर वर्गीज कुरियर हे व्यक्ती होते प्रमुख, आणि तेच त्याचे जनक देखील आहेत. त्यांना भारताचे दूधवाले असे पण आपण म्हणतो. या उपक्रमामुळे काय झालं? भारतात जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली उपग्रह प्रक्षेपण संस्था कोणती? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे इस्रो, म्हणजे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. इस्रो म्हणजेच काय? तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोचं लॉंग फॉर्म पण विचारू शकतात तुम्हाला, तर तो पण लक्षात असू द्या. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही भारताची प्रमुख अंतराळ संशोधन संस्था आहे आणि ती 1969 साली स्थापन झाली. तर ह्याचं मुख्यालय पण विचारलं जाऊ शकतं, तर मुख्यालय आहे बेंगळुरूला, ते देखील लक्षात असू द्या. 1975मध्ये इस्रोने भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट प्रक्षेपित केला होता आणि भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी क्रांती घडून आणली होती. पुढचा प्रश्न पाहूया, सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू झाली? तर सविनय कायदेभंग चळवळ ही 1930मध्ये सुरू झाली होती, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर 1930 साली महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू करून मिठाचा कायदा मोडला होता आणि ही घटना सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात ठरली. या चळवळीचा उद्देश काय होता? तर ब्रिटिश कायद्याविरुद्ध अहिंसात्मक मार्गाने आंदोलन करणे हा होता. ही भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील अत्यंत महत्त्वाची चळवळ होती. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय राज्यघटनेतील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 370 जम्मू काश्मीर राज्याशी संबंधित आहे. कलम 370 अंतर्गत जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्यात आला होता आणि या कलमानुसार त्या राज्याला स्वतःचे संविधान आणि स्वतंत्र अधिकार दिले होते. मात्र काय झालं, 5 ऑगस्ट 2019मध्ये हे कलम खारिज करण्यात आलं आणि म्हणजे भारत सरकारने रद्द केलं आणि जम्मू काश्मीर जे राज्य होतं त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. पुढचा प्रश्न पाहूया, दामोदर व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर दामोदर व्हॅली प्रकल्प हा पश्चिम बंगाल राज्यात आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हा भारतातील पहिला बहुउद्देशीय नदी प्रकल्प आहे. तो दामोदर नदीवर बांधण्यात आला असून पश्चिम बंगाल आणि झारखंड या 2 राज्यात पसरलेला आहे. तसंच या प्रकल्पाचा उद्देश काय होता? तर पूर नियंत्रण करायचं, सिंचन करायचं आणि वीज निर्मिती तसंच जलपुरवठा हे असे बहुउद्देशीय हा प्रकल्प आहे दामोदर व्हॅली प्रकल्प. आणि कुठे आहे? तर पश्चिम बंगालमध्ये. पुढचा प्रश्न पाहूया, अण्णा हजारे यांचे जन्मस्थान कोणते आहे? तर अण्णा हजारेचं जन्मस्थान आहे राळेगण सिद्धी, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेवक आहेत. तसंच त्यांचा जन्म राळेगण सिद्धी हे कुठे? जिल्हा अहमदनगर येथे आहे आणि त्यांनी आपल्या गावात काय केलं होतं? तर जलसंवर्धनाचं कार्य केलं होतं, मद्यबंदी तसंच वृक्ष लागवड असे वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवून त्यांचं गाव आदर्श ग्राम म्हणून फेमस झालं होतं. तसंच लोकहितवादी कार्यासाठी देखील त्यांना अनेक पुरस्कार देखील भेटले होते. पुढचा प्रश्न पाहूया, जळगाव जिल्हा कोणत्या नदीच्या काठावर बसलेला आहे? तर जळगाव जिल्हा हा तापी नदीच्या काठावर बसलेला आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. जळगाव जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तर भागात असून तापी नदी या प्रदेशातून वाहते. तापी नदी मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेतून उगम पावते आणि जळगाव मार्गे सुरत जिल्ह्यातून अरबी समुद्राला जाऊन मिळते. नदीमुळे बरेच सिंचनासाठी मोठा फायदा देखील झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्यात लागू झाली? तर पंचायत राज व्यवस्था ही राजस्थान राज्यात लागू झालेली आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारतातील पंचायत राज व्यवस्था प्रथम कधी लागू झाली होती असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही लागू झाली होती 2 ऑक्टोबर 1959मध्ये राजस्थानमधल्या कोणत्या जिल्ह्यात? तर नागौर जिल्ह्यात लागू झाली होती आणि या व्यवस्थेचा उद्देश काय होता? तर ग्रामीण भागात लोकांना स्थानिक प्रशासनात थेट सहभागी करून घेता यावं आणि संविधानातली घटनादुरुस्ती कितवी असं जर विचारलं तर 73वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992 नंतर ती सर्व राज्यामध्ये लागू झाली होती. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र राज्य निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960मध्ये झालेली आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. 1 मे 1960 रोजी अशा प्रकारे निर्मिती झाली आणि यापूर्वी हे क्षेत्र मुंबई राज्य म्हणून ओळखलं जायचं, मुंबई राज्य.
म्हणून ओळखलं जायचं. आणि भाषावर प्रांतरचनेमुळे भाषावर प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र आणि गुजरात अशा 2 राज्याचं भाषिक राज्य, म्हणजे जसं की महाराष्ट्राचं मराठी भाषिक आणि गुजरातचं गुजराती भाषिक अशी 2 स्वतंत्र राज्ये निर्माण झाले 1 मे 1960 रोजी. त्यामुळे 1 मे आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न पाहूया. संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? तर बघा, संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. त्यालाच आपण UNO असं म्हणतो. ही जागतिक शांतता, विकास आणि मानवाधिकारासाठी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे UNO. आणि ती 24 ऑक्टोबर 1945 मध्ये हिची स्थापना झाली होती आणि मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. तसंच हे न्यूयॉर्क कुठे आहे तर अमेरिकेमध्ये आहे. आणि भारत हा युनोचा संस्थापक सदस्य देखील आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? तर चंपारण्य सत्याग्रह हा 1919 मध्ये झाला होता, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. चंपारण्य सत्याग्रह महात्मा गांधींनी केलेला पहिला सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. तो 1919 मध्ये झाला होता. आणि या आंदोलनात त्यांनी बेताची कर आणि भुराई जमीन प्रथेविरुद्ध बिहारमधल्या चंपारण जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी लढा दिला होता. हे सत्याग्रह भारतातील अहिंसात्मक आंदोलनाचा प्रारंभ मानला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा भारतात कधी लागू झाला? तर तो झाला होता 2013 साली, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 मध्ये लागू झाला. आणि या कायद्याद्वारे केंद्रीय लोकपालाची स्थापना करून सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे नागरिकांना सरकारी कारभारावर अधिक म्हणजे सरकारी जे कारभार चालतो त्यामध्ये पारदर्शकता पाहायला भेटली, किंवा व्यक्ती त्याच्या अधिकाराअंतर्गत अशा प्रकारे पारदर्शक आहे की नाही हे पाहू शकतो. पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन 14 एप्रिलला साजरा केला जातो, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. 14 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले परमाणु शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरमण यांचा जन्मदिन आहे. त्यामुळे तो साजरा केला जातो, ज्यांनी भारतात विज्ञानाच्या प्रगतीसाठी मोठा हातभार लावला होता. म्हणून त्यांचा जन्मदिन आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न पाहूया. नंदनवन योजना कोणत्या उद्देशाने राबवली जाते? तर नंदनवन योजना ही प्राणी संवर्धन, म्हणजेच सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. प्राणी संवर्धन म्हणजे नंदनवन योजना प्राण्यांच्या संवर्धनासाठी राबवली जाते. यामध्ये वन्य प्राणी, पक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्यावर भर दिला जातो. आणि याचा उद्देश जैवविविधता टिकवणे आणि पर्यावरणाचं संवर्धन करणे, अशा प्रकारे उद्देश त्याचे आहेत. पुढचा प्रश्न आहे. जलजीवन मिशन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर जलजीवन मिशन योजनेचा शुद्ध पाणी घराघरात हे त्याचा उद्देश आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. जलजीवन मिशन भारत सरकारने कधी सुरू केली होती? तर 2019 मध्ये ही योजना सुरू झाली होती. आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय होता? ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवायचं. या योजनेद्वारे लोकांना सुरक्षित पाणी मिळवण्याची सुविधा मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते, परंतु ती फक्त कागदोपत्रीच राहिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम कोणी सुरू केली? तर ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ही मोहीम महाराष्ट्र शासनाने कशासाठी सुरू केली होती? तर कुटुंब नियोजन, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक जबाबदाऱ्या यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी. आणि याचा उद्देश काय होता? प्रत्येक कुटुंबाला जबाबदारीची जाणीव करून देणे हा या मोहिमेचा उद्देश होता. पुढचा प्रश्न पाहूया. अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान यात मुख्य फरक कोणता आहे? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे व्यवस्थापन. फक्त व्यवस्थापन एवढंच याच्यामध्ये फरक आहे. सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान यातलं मुख्य फरक व्यवस्थापन आहे. तर तसंच अभयारण्य मुख्यतः प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी असते, तर राष्ट्रीय उद्यानात प्राणी, वनस्पती आणि नैसर्गिक परिसंस्था यांचे संरक्षण व संशोधन यावर भर असते. हा मुख्य उद्देश आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे पहिले नागरी सेवा आयोग कधी स्थापन झाले? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1935, म्हणजे सेकंड ऑप्शन. भारताचे पहिले नागरी सेवा आयोग 1935 साली स्थापन झाला. आणि उद्देश काय होता याचा? भारतातील प्रशासनिक सेवामध्ये निवड प्रक्रियेचे प्रामाणिकीकरण करणे. आजच्या दिवशी संघीय आणि राज्यस्तरीय सेवा निवडीसाठी आयोग हा कार्यरत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अर्थशास्त्र हे ग्रंथ कोणी लिहिले? पुढचा प्रश्न आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे कौटिल्य, म्हणजेच आर्य चाणक्य. त्यांचं नाव विष्णुगुप्त देखील आहे. इथे ऑप्शनमध्ये ते डबल नाव आलेलं आहे. विष्णुगुप्त म्हणून आर्य चाणक्यालाच ओळखलं जायचं, कौटिल्य पण त्यांनाच म्हटलं जायचं. तर इथे 2 ऑप्शन आलेले आहेत. अर्थशास्त्र हा ग्रंथ त्यांनी
लिहिलेला आणि हा ग्रंथ कसा आहे, प्राचीन भारतीय राज्यशास्त्र आणि अर्थव्यवस्थेवर आधारित आहे. यामध्ये काय काय तर प्रशासन, धोरण, अर्थसंकल्प आणि राजकीय युक्ती यांचा समावेश या ग्रंथामध्ये आहे. तर खूप अभ्यासपूर्ण असा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. पुढचा प्रश्न आहे, अजंठा लेणी कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे? तर अजंठा लेणी ही सातवाहन कालखंड जो होता तर त्या कालखंडाशी संबंधित आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि सातवाहन साम्राज्याची 2रे शतक ते 5वे शतक या काळात ती बांधलेली आहे. या लेण्या भित्तिचित्रे, शिल्पकला आणि बुद्ध धम्माशी संबंधित आहेत. अजंठा लेणींना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पंतप्रधान, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट. तर याला भारतात आपत्ती व्यवस्थापनासाठी मुख्य संस्था आहे ही, आणि या प्राधिकरणाचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. तसंच यामार्फत देशात नैसर्गिक आपत्ती, अपघात तसंच संकटावर त्वरित नियंत्रण आणि पूर्वतयारी सुनिश्चित करण्यासाठी ही एक व्यवस्था आहे किंवा हे एक आयोग आहे असं समजायला हरकत नाही. पुढचा प्रश्न पाहूया, गांधी आयर्विन करार कधी झाला होता? तर गांधी आयर्विन करार हा 1931 झाला होता, म्हणजे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. आणि 5 मार्च 1931 हा करार कोणामध्ये झाला होता? तर महात्मा गांधी आणि ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड आयर्विन यांच्यामध्ये झालेला हा करार आहे. सविनय कायदेभंग आंदोलन थांबले गेले आणि काही कायद्यांना माफी दिली गेली यामुळे. तसंच हा करार स्वतंत्र चळवळीतला एक महत्त्वाचा टप्पा देखील मानला जातो. पुढचा प्रश्न पाहूया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही 1935 साली स्थापन झालेली आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI बँक म्हणतो आपण, तिची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे. आणि तिचा मुख्य उद्देश काय, तर भारतात चलन नियमन करणे, आर्थिक स्थिरता राखणे आणि वित्तीय धोरणे अंमलात आणणे, अशा प्रकारे बरेच उद्देश आहेत. आणि आजही RBI भारतीय अर्थव्यवस्थेचे मुख्य नियामक म्हणून कार्य करत आहे. पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार शिक्षणाची नवी रचना कोणती होती? तर आत्ता जी शिक्षणाची रचना आहे ती 5-3-3-4 म्हणजे 5+3+3+4 अशा प्रकारे ही शिक्षणाची रचना आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपण म्हणतो, यानुसार शिक्षणाची नवीन रचना केली होती 5-3-3-4. आणि यामध्ये 5 वर्ष प्राथमिक, त्यामध्ये पूर्व प्राथमिक प्लस ग्रेड 1 आणि 2, आणि 3 वर्ष म्हणजे इयत्ता 3री ते 5वी. तसंच पुढचं 3 वर्ष म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी, आणि पुढचे 4 म्हणजे काय, तर 9वी ते 12वी अशा स्तरामध्ये हे शिक्षण विभागले गेले. आणि याचा उद्देश काय होता, तर मुलांच्या विकासानुसार शिक्षण देणे किंवा त्याचे टप्पे करणे, अशा प्रकारे याचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया, 3रे रण म्हणून ओळखले जाणारे पानिपतचे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? तर 3रे रण म्हणजेच पानिपतचे युद्ध हे 1761 झाले होते, म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. 14 जानेवारी 1761 ही अशा प्रकारे 3रे रण झालं होतं. मराठा साम्राज्य आणि अफगाण नेते अहमद शाह अब्दालीच्या यांच्यामध्ये हे युद्ध झालं होतं. आणि या युद्धाने मराठ्यांना मोठा धक्का पण निर्माण झाला होता. भारताच्या राजकीय परिस्थितीत मोठा बदल या युद्धामुळे झाला होता. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण 25 क्वेश्चन इथे घेतलेले आहेत. क्वेश्चन शेवटपर्यंत पाहत चला व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण क्वेश्चनचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा क्वेश्चन ॲनालिसिसचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.